हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुप्रियाज किचन। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पालक पनीरची भाजीची रेसिपी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला जी पालकची पानं आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आहेत आणि त्याला धुवून घ्यायचं आहे। आता इथं मी मसूर घेतलेले आहे जे मी उकळत ठेवलेले आहे। साइड बाय साइड मी कुकर सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला धुतलेली जी पालकची पानं आहेत ती सगळी पानं आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे। काही चिरायची गरज नाही आहे। तुम्हाला जर खूप कमी तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला ही भाजी करायची असेल तर तुम्ही ते ऑप्शनल ठेवू शकता। तुम्ही त्याला चिरू सुद्धा शकता किंवा तुम्ही त्याला देठासकट शिजायला सुद्धा घालू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता की मसूर सुद्धा छानपैकी शिजलेले आहेत। आता जी क्वांटिटी तुम्ही कुकरमध्ये बघू शकता की आपण पानं जी आहे भरपूर मात्रामध्ये घातलेलं, पण ते शिजून आता कमी झालेली आहेत। मी इथं 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, 2 लांब चिरलेले कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच सुद्धा घालणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं गरज आहे म्हणजे थोडंसंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲडिशनल। काय हे सर्व जे जिन्नस आहे शिजल्यानंतर ह्याची मात्रा खूपच कमी होते आणि जर आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी घातलं तर ते कुकरमधनं ओतून सुद्धा जाऊ शकते। आपल्याला कुकरला फक्त एकच शिटी द्यायची आहे। त्या एका शिटीमध्ये सोप्या पद्धतीने हे शिजून येते। आता आपण फोडणीसाठी मिश्रण तयार करूया। या मिश्रणमध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी लसूण आणि 2 ते 3 तुकडे आपल्याला आल्याचे घ्यायचे आहे, जे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की मिश्रण सुद्धा तयार आहे। आता आपला कुकर थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता सर्व जे आपण जिन्नस कुकरमध्ये घातलेलं होतं ते सर्व काही व्यवस्थितपणे शिजलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व काही आता आपण ह्याच्यामध्ये सर्व काही जे मिश्रण कुकरमध्ये होतं ते व्यवस्थितपणे गाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते आपल्याला थोडंसं थंड व्हायला सुद्धा द्यायचं आहे। तर बारीक करताना कदाचित ते आपल्याला ते भाजू सुद्धा शकते। आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी सर्व काही काढलेलं आहे आणि ते बारीक सुद्धा करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि फोडणी देऊया। आता इथे तुम्ही बघू शकता मी काय घेतलेलं आहे इन्ग्रेडियंट्स। आता इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल छानपैकी आता उकळल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आपण घालणार आहोत। जिरं चांगलं तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 5 ते 6 पानं कढीपत्त्याची घालणार आहोत। आता जो मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते आपण त्याच्या फोडणीमध्ये घातलेलं आहे। कोथिंबीर, आलं, लसूण हे जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे त्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये हिंग घातलेली आहे, चिमटभर हिंग सुद्धा घालायची आहे। मिश्रण व्यवस्थित भाजल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच धनेपूड घालायचं आहे आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं ते सर्व आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये पनीर सुद्धा ॲड केलं आहे। पनीर तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये उकळून सुद्धा घेऊन ते पीस घालू शकता। शिजलेले मसूर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे। हे पालक पनीर केला तर खूपच कमी वेळामध्ये खूपच स्वादिष्ट पालक पनीर तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता आता हे पालक पनीर खूपच छान प्रकारे
उकळलेला आहे. मी त्याच्यामध्ये 1 पीस बटरचं सुद्धा घातलेलं आहे, ज्याच्यामुळे ह्याची चव आणि जरा जास्त छान होणार आहे. ही रेसिपी मुलांना नक्कीच आवडणार आहे. अशाच नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.